नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे MLP कुक चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत एक अतिशय पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ, कैरीचा मुरब्बा, तोही साखरेऐवजी गूळ वापरून। उन्हाळ्यातील खास रेसिपी जी केवळ चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही लाभदायक आहे। मी बाजारातून 3 किलो ताज्या, मोठ्या आणि टवटवीत कैऱ्या आणल्या आहेत। यापैकी 1 किलो कैऱ्यांचा गुळाचा आणि 1 किलो कैऱ्यांचा साखरेचा मुरब्बा मी तयार करणार आहे। आज आपण कैऱ्यांचा गुळाचा मुरब्बा कसा करायचा ते बघू। पुढच्या व्हिडिओमध्ये साखरेचा मुरब्बा कसा करायचा ते बघू। सर्वप्रथम कैऱ्या स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून घ्या। त्यानंतर एका सिलोटच्या सहाय्याने 1 किलो कैऱ्यांचे साल काढून टाका। मी इथे साधारण किसणी वापरली आहे, पण तुम्ही थोडी मोठी होल असलेली किसणी वापरलीत तर मुरब्बा अधिक चांगला आणि सुटसुटीत। गुळाचं प्रमाण घेताना 1 किलो कैरी असेल तर 1 किलो गूळ टाका, म्हणजे मुरब्बा खराब होणार नाही आणि टेस्टही छान लागेल। आता कैरीचा किस एका कढईत काढून घेऊ। त्यात बारीक कापलेला गूळ घालून गॅसवर मंद आचेवर ठेवा। हे बघा, गूळ हळूहळू पातळ होतोय आणि या गुळाच्या पाण्यातच कैरी छानपैकी शिजेल। हे मिश्रण 2-3 मिनिटांनी सतत हलवत राहा, जेणेकरून कैरी कढईला खाली लागणार नाही। यात थोडी वेलची पूड टाकते, त्यामुळे मुरब्ब्याची टेस्ट अधिकच छान लागेल। हळूहळू मिश्रण घट्ट होत जातंय आणि रंगसुद्धा छान दिसतोय। वाव, मस्तच! किती छान दिसतोय मुरब्बा। या मिश्रणाला पूर्णपणे थंड होऊ द्या। आता मुरब्बा पूर्ण थंड झालाय। हा मुरब्बा काचेच्या बरणीत किंवा प्लास्टिकच्या बरणीत भरून घेऊ। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे अगदी घरच्या घरी पारंपरिक पद्धतीने आणि आरोग्यदायी प्रकारे कैरीचा मुरब्बा तयार करू शकता। जरूर एकदा करून बघा आणि तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये शेअर करा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि तुमच्या आवडत्या MLP कुक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त रहा, हेल्दी खा आणि MLP कुक चॅनल बघत रहा।